आता ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे खाटू श्याम बाबांबद्दल. जे खाटू श्याम बाबा आहेत, कलियुगामध्ये त्यांना कृष्णांचा अवतार धारण केलेला आहे. त्यांनाच खाटू श्याम बाबा असं म्हटलं गेलेलं आहे. असा भरपूर जणांचा अनुभव आहे की जो कुणी त्या ठिकाणी जातो आणि त्यांची अर्जी लिहितो किंवा घरच्या घरी आपल्याला अर्जी कशी लिहावी त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे की खाटू श्याम बाबांजवळ जर आपल्या मनातली कामना आणि मंत्र जर जाप आपण केला तर आपल्या जी कामना असते ती पूर्ण होते, जी कुठंच पूर्ण होत नाही किंवा आपण संपूर्णपणे हारलेलो आहे, निराश झालेलो आहे, कुठंच आपल्याला यश मिळत नाही, त्या व्यक्तीने खाटू श्याम बाबांच्या मंदिरात जाऊन अशा पद्धतीने अर्जी लिहायची आहे. आता जे मंदिर आहे ते राजस्थानमध्ये शिखर या जिल्ह्यामध्ये खाटू गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हे खूप प्राचीन मंदिर आहे. हे इतिहासातलं आहे. ज्यावेळेस महाभारत झालं होतं त्यावेळेपासून ह्या मंदिराची प्रख्याती, तेव्हापासून खूप लोकांना ह्या मंदिराबद्दल भरपूर लोकांना माहीत नाही. काही लोकांना, तिथल्या लोकांना माहीत आहे की हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि त्या ठिकाणी भगवान कृष्ण आणि खाटू श्याम यांची पूजा केली जाते. त्या मंदिरामध्ये खूप प्राचीन असं मंदिर आहे ते. आणि त्या ठिकाणी खाटू श्याम म्हणजे बर्बरी, म्हणजे खाटू श्याम जे आहेत त्यांना बर्बरी म्हटलेलं आहे. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध झालं होतं त्यावेळेस भगवान कृष्णांनी त्यांचं जे शिर आहे, म्हणजे एवढं मुंडकं आहे, ते मागितलं होतं. ते दान म्हणून त्यांनी भगवान कृष्णांना दिलेलं आहे. तर कृष्ण भगवानांनी त्यांना वरदान दिलेलं आहे की कलियुगामध्ये ह्या शिरला जो कोणी भजेल, आराधना करेल, जो हारलेला असेल, म्हणजे खूप हताश झालेला असेल आणि जो कोणी व्यक्ती याचं स्मरण करेल, ह्या देवाचं म्हणजे खाटू श्याम देवाचं, त्याच्या मनातली कामना खाटू श्याम म्हणजे कृष्ण भगवान पूर्ण करतील असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे हे ज्यांची कामना पूर्ण होत नसेल, ज्यांना वाटत असेल की आपण खाटू श्याम बाबांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, तर त्यांनी घरच्या घरी अशा पद्धतीने खाटू श्याम बाबांची अर्जी लावायची आहे, जी नक्कीच पूर्ण होते असा भरपूर जणांचा अनुभव आहे. असे भरपूर भक्त आहे की ते खाटू श्याम बाबांच्या मंदिरात दर वर्षाला जात असतात, कुणी महिन्याला सुद्धा जात असतं. जे व्यापारी लोक आहेत त्यांना सुद्धा याच्यापासून खूप लाभ प्राप्त होतात. ते डायरेक्ट त्या देवाला भागीदारी बनवतात. म्हणजे जेवढे पैसे येतील, म्हणजे आपल्याला जेवढे बिझनेस चालतो त्या बिझनेसमधले अर्धे पैसे ते त्या ठिकाणी दान म्हणून देत असतात. तर त्या लोकांचा असा अनुभव आहे की ह्या ठिकाणी जर आपण दान केलं तर आपला बिझनेस खूप 4 पटीने वाढतो आणि आपल्या मनातली कामना पूर्ण होत असते. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे, खाटू श्याम बाबा जे आहेत, खाटू श्याम ते भगवान कृष्णांचेच अवतार आहेत. या कलियुगामध्ये जो कोणी ह्या खाटू श्याम बाबांना भजेल त्यांच्या मनातली कामना पूर्ण होईल असं कृष्णांनीच सांगितलेलं आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला घरच्या घरी अर्जी कशी लावावी. त्यासाठी तुम्हाला ज्या काही वस्तू लागणार आहे त्या तुम्ही खूप साध्या सिंपल वस्तू आहे, जास्त महाग नाही. आपल्याला एक पाण्याचं नारळ लागणार आहे. एक नारळ घ्यायचं, 1.25 मीटर तुम्हाला लाल कलरचा कापड, लाल कलरचा पेन, एक पांढऱ्या कलरचा कापड म्हणजे पांढऱ्या कलरचा पेपर घ्यायचा आहे, ज्याच्यावर तुम्ही तुमच्या मनातली कामना त्यावर लिहिणार. आता अर्जी लावण्यासाठी एकादशी दिवस हा खूप उत्तम आहे. एकादशीच्या दिवशी आपण आपल्या घरच्या घरी ज्या वेळेस आपण आपल्या देवांची पूजा आराधना केल्यानंतर सकाळच्या टायमाला देवाजवळ बसायचं आसनावर आणि अर्जी लिहायची. आता अर्जी लिहिताना ते तुम्हाला सांगते, त्यावेळेस काय करायचं, जे नारळ असतं त्याच्यावर स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपली जी मनातली कामना आहे ती त्या एका चिठ्ठीवर लिहायची. आता तुम्हाला प्रश्न लग्नाचं असेल किंवा पैशांची तंगी असेल, बिझनेस चालत नसेल, मुलांचं लग्न होत नसेल, तुमची वास्तू होत नसेल, जी काही इच्छा तुमची असेल ती इच्छा तुम्हाला त्या कागदावर लिहायचं आहे, पांढऱ्या कलरच्या कागदावर, ज्याच्यावर रेषा नाही, असा संपूर्ण प्लेन पांढऱ्या कलरचा कागद, त्याच्यावरती आपली इच्छा लिहायची आणि ती त्याला घडी घालायची त्या कागदाला. आणि नंतर जे स्वस्तिक काढलेलं नारळ आहे त्या नारळवर ते जी घडी घातलेलं जे आपलं चिठ्ठी असते ती 11 रुपये आणि मोरपंख त्याच्यावर ठेवायचा. 1.25 मीटर कापड त्याला गुंडवायचा लाल कलरचा. आणि जो अशा पद्धतीने नाळा येतो बघा, त्याला नाळा म्हणतात, त्याला कलावा सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने जो कलावा येतो त्या कलाव्याने त्याला बांधायचा आहे. एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये म्हणजे ठेवण्या अगोदर आपल्याला आपल्या हातात घ्यायचं आहे. मनातली इच्छा 3 वेळेस बोलून दाखवायची आहे देवांजवळ. आणि नंतर ओम श्याम देवाय नमः, ओम श्री श्याम देवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. जेवढ्या वेळेस तुम्हाला शक्य असेल तेवढ्या
15 वेळेस करू शकतात तुम्ही, 11 वेळेस, 3 वेळेस, 21 वेळेस, 101 वेळेस श्याम बाबांना विनंती करायची आहे की मी खूप हारलेलो आहे, संकटामध्ये मी वेढलेलो आहे, माझी कामना कुठंच पूर्ण होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला शरण आलेलो आहे. असं म्हणतात की हारे का सहारा खाटू श्याम हमारा, असा सुद्धा मंत्र आहे. तर असं आपल्याला म्हणायचं आहे त्या ठिकाणी. आणि ते जे नारळ आहे ते दोन्ही हातांमध्ये धरून असं बोलून ते नारळ तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत तुमची कामना पूर्ण होत नाही तोपर्यंत तो नारळ तिथंच ठेवायचा आहे. असं म्हणतात की 3 महिन्यामध्ये, कोणाचं महिन्यामध्ये, कोणाचं 15 दिवसामध्ये कामना पूर्ण होते, असा भरपूर जणांचा आशीर्वाद आहे. असं सुद्धा म्हणतात की आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपला जो मेंढोर आहे त्या ठिकाणी ओम श्यामदेवाय नमः, ओम श्री श्यामदेवाय नमः या मंत्राचं चिठ्ठी लिहिली, म्हणजे अशी लिहिलेला स्टिकर तो जर चिटकवला तर आपल्या घरामध्ये भूत बाधा पिशाच किंवा कोणाची वाईट नजर आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी आपले पैसे ठेवले जातात त्या ठिकाणी सुद्धा ही अशा पद्धतीने चिठ्ठी लिहिली तर आपल्या धनधान्यामध्ये बरकत राहते. आणि तिसरं म्हणजे ज्या ठिकाणी आपला अन्नशिस्त, अन्नपूर्णा माता आपल्या किचनमध्ये वास करते त्या ठिकाणी सुद्धा श्यामदेवा म्हणजे श्याम म्हणजे भगवान कृष्ण यांचं जर ते चिठ्ठीवर लिहून ओम श्री श्यामदेवाय नमः हा मंत्र जर आपल्या अन्नपूर्ण म्हणजे आपल्या किचनमध्ये गॅसच्या ओट्यावर चिटकवला तर आपल्या घरामध्ये धनधान्याला सुद्धा बरकत राहते असं म्हणतात. की असं म्हटलं गेलेलं आहे. असा भरपूर जणांचा आशीर्वाद आहे. बघा आता जो हा फोटो मी तुम्हाला दाखवला, हा फोटो त्या ठिकाणी मी तो ज्या वेळेस माझे भाऊ आणि बहिणी गेले होते त्यांनी आमच्यासाठी असा फोटो आणि एक मोर पंख आणलेला आहे. तर ते आपल्या घरात ठेवल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये नजर दोष जे इडापिडा आहे ती लागत नाही. या फोटोवर सुद्धा असं लिहिलेलं आहे की हा फोटो आपल्या घरात ठेवल्याने आपले शारीरिक मानसिक जे ताण असतात ते दूर होतात आणि आपल्याला लाभ प्राप्त होत असतो. या फोटोची किंवा मूर्तीची रोज जो कोणी आराधना करतो किंवा त्याला नैवेद्य दाखवतो त्याच्या घरामध्ये धन संपदा वाढते, त्याला धनाची कधीच कमतरता राहत नाही आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याला यश मिळत जातं. असा भरपूर जणांचा अनुभव आहे. बघा हे जे गाव आहे जे राजस्थानमध्ये शिखर या जिल्ह्यातील खाटू हे गाव आहे, त्या ठिकाणी करोडोगणती असे लोक येतात. खूप प्रमाणात अशी त्या ठिकाणी गर्दी असते. जर तुम्हाला शक्य असेल राजस्थानमध्ये जाणं तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन सुद्धा दुसऱ्या पद्धतीने जी अर्जी आहे ती म्हणजे कशी लावावी ते सांगते. आता मी जे तुम्हाला घरात ठेवायला लावलेलं आहे ते तुम्ही आपल्या नाशिकमध्ये सुद्धा आहे, हे मुंबईमध्ये सुद्धा आहे खाटूश्याम बाबांचं मंदिर. अजून जिथं कुठं असेल त्याचं जे नावं असतील ते मी शोधून काढून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहेल. त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊन बघायचं आहे किंवा गुगलवर सर्च करायचं आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती तिथं प्राप्त होईल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला अर्जी लावायची आहे. दुसरी जी अर्जी आहे ती म्हणजे अशाच पद्धतीने एक नारळ घ्यायचं. ज्या वेळेस आपण मंदिरात जाणार म्हणजे खाटूश्याम बाबांच्या मंदिरात जाणार त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला अशाच पद्धतीने एक नारळ घ्यायचा आहे, स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्यावर तुमच्या मनातली कामना म्हणजे ते चिठ्ठीवर लिहायचं आहे लाल कलरच्या पेनाने आणि ते तिथं ठेवायचे. 11 रुपये आणि एक मोरपंख अशा लाल कलरच्या याच्याने 1.25 मीटर लाल कपड्यामध्ये बांधून टाकायचं आहे. ते बांधल्यानंतर ते सगळं बांधल्यानंतर आपल्याला त्या मंदिरात न्यायचं आहे. मंदिरात नेल्यानंतर त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर तुम्हाला 2 गुलाबाचे अत्तर आणि 1 मोगऱ्याचं अत्तर न्यायचं आहे. जे छोटं असतं किंवा एवढं मोठं असतं, एवढं मोठं पण असतं आणि छोटं पण असतं, जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही घेऊन जाऊ शकतात. अशा पद्धतीने न्यायचं आहे. आणि नंतर जे 2 अत्तरच्या बाटल्या असतात त्या ठिकाणी असे डब्बे ठेवलेले असतात त्या मंदिरांमध्ये, त्या ठिकाणी ओतून द्यायचं आहे. एक जे नारळ आणि ते बाकीचं जे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी अर्पण करून द्यायचं आहे देवांजवळ, खाटूश्याम बाबांच्या पायांजवळ. आणि दुसरं म्हणजे जे मोरपंख आणि अत्तरची बाटली आपल्या घरी घेऊन यायची आहे. असं का करावं तर अत्तरचे जे मोरपंख आहे तुम्ही तिजोरीमध्ये तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. मी देवघरामध्येच ठेवलेला आहे. आणि जी अत्तरची बाटली आहे जी तुम्हाला आत्ता दाखवली ती आहे, ती ज्या ठिकाणी ज्या वेळेस आपण कुठल्या मुद्द्याच्या कामाला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातो तर ते अत्तर थोडंसं लावायचं आहे. ओम श्री श्यामदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा. नक्कीच जे काम तुमचं होत नाही ते सुद्धा काम होतं, असा भरपूर जणांचा अनुभव आहे. तुम्ही पण अनुभव घेऊन बघा. या खाटूश्याम बाबांच्या मंदिरात जा. नक्कीच तुम्ही हारलेले असणार, संपूर्ण म्हणजे तुमचं पूर्ण उदास झालेले असणार, तर नक्कीच त्यांनी तिथं जायचं आहे. जे काही तुमच्या कामना असतील, पैशाची असू द्या, घरातली असू द्या, मुलांच्या लग्नाची असू द्या किंवा वास्तूची असू द्या, जी काही इच्छा असेल त्या ठिकाणी आपल्याला प्रकट करायची आहे. आणि घरच्या घरी अशा पद्धतीने आपल्याला अर्जी लावायची आहे. त्याला अर्जी लावणं म्हणतात.
ही आजी जर आपण लावली तर नक्कीच आपल्या मनातली कामना पूर्ण होते असं म्हटलं गेलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मनातली कामना पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच तिथं जा आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करा. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.